नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रहो, आजच्या भागामध्ये आपण रोटेशनल डायनामिक्सचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, आपण मागील भागामध्ये अत्यंत महत्वाचे असे कॉन्सेप्ट्स ज्याच्यामधून आपल्याला सर्क्युलर मोशन जे आहे ते अतिशय डिटेल्ड मध्ये समजण्यासाठी मदत झाली ते म्हणजे रेडियस वेक्टर, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन याचा आपण अभ्यास केला. आज आपण रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटीचा अभ्यास करणार आहोत. तर करूयात सुरुवात आपण आजच्या या भागाला. मित्रहो, रिलेशन बिटवीन लिनियर and angular velocity. मित्रहो, कन्सिडर करा एक पार्टिकल आहे की जो पार्टिकल अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. तर असा अँटी क्लॉकवाइज सेन्स मध्ये जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, या पार्टिकलचे जी लिनियर वेलॉसिटी आहे ती आपण कन्सिडर करूया v, आणि त्याची जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ती कन्सिडर करूया ओमेगा इतकी. ओके, तर मग ह्या v आणि ओमेगा यांच्यामध्ये जे रिलेशन असेल ते आपण आज फाइंड आउट करणार आहोत. v आणि ओमेगा यांच्यामध्ये नेमकं रिलेशन काय आहे ते आपण शोधणार आहोत. मित्रहो, आपण सुरुवातीला जे आता मराठीत बोललो ते इंग्लिश मध्ये सांगतो. कन्सिडर अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circumference of the circle having center at O and radius R as shown in figure. Okay, let initially the particle is at P. Okay, it moves to the point Q with linear velocity v and angular velocity omega. त्याचे अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती किती आहे? ओमेगा इतकी. ओके, ज्यावेळेस पार्टिकल P पासून Q या पोझिशनला मूव्ह होईल त्यावेळेस त्या पार्टिकलनं सेंट्रलला जो अँगल ट्रेस केला तो कन्सिडर करूया थीटा इतका. किती कन्सिडर करूया? थीटा इतका. मित्रहो, त्यावेळेस इथं जो लेंथ ऑफ आर्क आहे, आर्क PQ, याची जी लेंथ आहे ते आपण कन्सिडर करूया S इतकी. आर्क लेंथ किती आहे आपली? S इतकी आर्क लेंथ आहे. ओके, तर आता आपल्याला इथं लिनियर वेलॉसिटी जी आहे v आणि अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा यांच्यामध्ये रिलेशन फाइंड आउट करायचंय. कन्सिडर a particle is performing circular motion along the circumference of the circle with angular velocity omega in anti-clockwise sense. ओके, एक पार्टिकल आहे जो पार्टिकल सुरुवातीला P या पोझिशनला होता तो आता कुठं मूव्ह होणार आहे? Q या पोझिशनला. आपण हे सुद्धा लगेच लिहून घेऊया. लेट initially
initially the particle is at P, which moves to the point Q with linear velocity v by making an angle theta at the center and covering an arc of length s. ओके मित्रहो, इथं एक जो पार्टिकल आहे तो इनिशियली पी या पोझिशनला आहे आणि पी या पोझिशनला असणारा हा पार्टिकल क्यू या पोझिशनला मूव्ह होतोय. पी पासून तो कुठं मूव्ह होतोय? क्यू या पोझिशनला. आणि त्यावेळेस त्यानं सेंट्रल अँगल जो आहे थिटा इतका ट्रेस केला आहे आणि त्याचा लेंथ ऑफ आर्क जो आहे तो किती आहे? एस इतका आहे. आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट length of arc is equals to radius into angular displacement, that is s is equals to r theta. okay, s is equals to r theta. कन्सिडर करा, हा पार्टिकल p पासून q ला ज्यावेळेस मूव्ह झाला त्यावेळेस त्यानं स्मॉल टाइम इंटरवल t इतका टाइम कंझ्युम केला. ओके, तर t या वेळेमध्ये तो पार्टिकल p पासून q या पोझिशनला मूव्ह झालेला आहे. ओके, तर आपण s इज इक्वल्स टू r थिटा म्हणजे आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आहे. ह्या डिस्प्लेसमेंट वरून आपण सहजपणे लिनियर वेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. आपण t हे जे टाइम व्हेरिएबल आहे, ह्या टाइम व्हेरिएबलनं हे जे इक्वेशन आहे s इज इक्वल्स टू r थिटा याला डिफरन्शिएट करूया. मग आपल्याला काय मिळेल? ds by dt is equals to d by dt of r theta. आपल्याला काय मिळेल? ds by dt is equals to d by dt of r theta. आपल्याला माहिती आहे r ही जी क्वांटिटी आहे ही कशी आहे? कॉन्स्टंट आहे. कारण r ही काय आहे? रेडियस ऑफ द सर्कल, आणि सर्कल साठी रेडियस ही कशी असते? कॉन्स्टंट. त्यामुळं आपल्याला रेडियस ही आउटसाइड द डेरिव्हेटिव्ह घेता आली. मग आपल्याला काय झालं? ds by dt is equals to r into d theta by dt हा पार्ट आपल्याला मिळालेला आहे. मित्रहो, आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम ds by dt ची जी व्हॅल्यू असते ती असते वेलॉसिटी इतकी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. अँड मागील लेक्चर मध्ये आपण हा सुद्धा पॉइंट शिकलेला आहोत. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे d थिटा बाय dt ची जी व्हॅल्यू असेल ती अँग्युलर वेलॉसिटी की ज्याला आपण ओमेगाने रिप्रेझेंट करत असतो. मग आता आपण काय लिहू शकतो? देअरफॉर वी कॅन राईट v इज इक्वल्स टू r ओमेगा. v इज इक्वल्स टू r ओमेगा. ओके मित्रहो, तर आपण अशा प्रकारे रिलेशन बिटवीन लिनियर आणि अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट केलेला आहे. मग ह्या रिलेशन वरून आपण काय म्हणू शकतो? तर आपण यावरून म्हणू शकतो लिनियर वेलॉसिटी इज इक्वल्स टू रेडियस टाइम्स अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी इज इक्वल्स टू रेडियस टाइम्स अँग्युलर वेलॉसिटी. लिनियर वेलॉसिटी इज इक्वल्स टू रेडियस टाइम्स अँग्युलर वेलॉसिटी असं आपण म्हणू शकतो. मित्रहो, जर आपण v इज इक्वल्स टू r ओमेगाला जर वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं ठरवलं, कसं ठरवलं? वेक्टर फॉर्म मध्ये. तर पाहूया आपण याला कसं लिहितात. इन वेक्टर फॉर्म
in vector form, vector v is equals to वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर असं लिहिलं जातं. वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर असं लिहिलं जातं. ओके, आता तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल असंच का लिहिलं जातं? वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर ओमेगा असं का नाही लिहिलं जात? ओके, किंवा वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर आर डॉट वेक्टर ओमेगा असं का नाही लिहिलं जात? किंवा वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा डॉट वेक्टर आर असं का नाही लिहिलं जात? आता याच्यामध्ये ह्या ज्या दोन क्वांटिटीज आहेत, वेक्टर v इज इक्वल्स टू आर डॉट ओमेगा आणि वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा डॉट आर, ह्या दोन्ही क्वांटिटी ह्या इक्विव्हॅलंट आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की डॉट प्रोडक्टचा रूल आहे की वेक्टर a डॉट b इज इक्वल्स टू वेक्टर b डॉट वेक्टर a. त्यामुळं ह्या दोन्ही क्वांटिटी सिमिलर आहेत. परंतु वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा क्रॉस आर आणि वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर आर क्रॉस ओमेगा यापैकी ऍक्युरेट कोणतं? तर मी तुम्हाला सांगितलं की हे बरोबर आहे. वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा क्रॉस आर हे आहे ऍक्युरेट. परंतु का असं का म्हणायचं? तर याचं तुम्हाला उत्तर देतो. मित्र हो, आपण याच्यासाठी एक प्रॉप यूज करतोय. मित्रांनो, तुम्हाला इथे एक ऑरेंज कलरचा बॉल दिसतोय. ओके, आणि ह्या ऑरेंज कलरचा बॉलला मी एका ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती रोटेट करतोय. ओके मित्र हो, आता ज्या वेळेला हा बॉल ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट होत असतो, ओके, त्यावेळेला इथं ह्या बॉलची जी रेडियस आहे, ही रेडियस ही कशी असणार आहे? ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर असणार आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशनला रेडियस कशी असेल? परपेंडिक्युलर असेल, बरोबर आहे. आणि आता हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे याच्या भोवती काय असणार आहे? आपली अँग्युलर वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी डायरेक्टेड अलोंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, म्हणजे हा आहे आपला वेक्टर ओमेगा, हा आहे आपला वेक्टर आर. मग लिनियर वेलॉसिटी वेक्टर जो आहे, हा लिनियर वेलॉसिटी वेक्टर हा ह्या रेडियस वेक्टरला परपेंडिक्युलर असला पाहिजे. रेडियस वेक्टरला काय असला पाहिजे? परपेंडिक्युलर. जर आपण हा आपला ओमेगा वेक्टर ओमेगा, ओके, हा आपला वेक्टर आर आणि हा जो आहे हा वेक्टर व्ही, म्हणजे हे तिन्ही वेक्टर हे म्युच्युअली कसे आहेत? परपेंडिक्युलर. ओके, तर मित्रांनो इथं आपल्याला तीन वेक्टर्स भेटलेले आहेत की जे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. आता इथं आपण हा वेक्टर ओमेगा आहे असं कन्सिडर करूया. हा आहे वेक्टर ओमेगा, ओके, हा आहे वेक्टर तुमचा आर आणि हा आहे तुमचा वेक्टर व्ही. ओके मित्र हो, जर आपण हे तिन्ही वेक्टर्स ह्या समोरच्या फिगर मध्ये जर आपण दाखवले तर आपला वेक्टर ओमेगा हा कसा असेल? ह्या व्हाईट बोर्डला परपेंडिक्युलर असेल. हा आहे तुमचा वेक्टर आर आणि तुमचा हा लिनियर वेक्टर जो आहे टँजेन्शियल वेक्टर, ते आहे तुमची लिनियर वेलॉसिटी, बरोबर आहे. तर मित्रांनो, जर मी इथं ही जी लिनियर वेलॉसिटी आहे तिला जर मी इथं मूव्ह केलं तर मला सांगा आता हा काय झाला आपला वेलॉसिटी वेक्टर? हा कोण आहे? आपला अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर. आणि हा कोण आहे? आपली हा रेडियस वेक्टर आहे. मित्र हो, इथं जो वेलॉसिटी वेक्टर जो आहे तो अलोंग झेड ऍक्सिस आहे. इथं जो आपला अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर आहे हा अलोंग एक्स ऍक्सिस आहे. तर जो आपला रेडियस वेक्टर जो आहे तो आहे अलोंग वाय ऍक्सिस. याचा अर्थ असा की इथं जो आपला वेक्टर प्रोडक्ट आहे त्याच्या रूल नुसार वेक्टर व्ही हा वेक्टर ओमेगा आणि वेक्टर आर यांच्या क्रॉस प्रोडक्ट इतका असला पाहिजे. ओके, तर म्हणून आपण काय म्हणतो? वेक्टर व्ही इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. आपण असं लिहित नाही, हे चूक आहे. हे देखील, हे दोन्हीही चूक आहेत. ओके, तर मित्र हो, आपण काय पाहिलं? आपण पाहिलं की लिनियर वेलॉसिटी आणि अँग्युलर वेलॉसिटी यांच्यामध्ये एक रिलेशन आहे आणि ते रिलेशन नेमकं काय आहे? ते रिलेशन आहे आपलं v इज इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. त्याला वेक्टर फॉर्म मध्ये कसं लिहिणार? वेक्टर v इज इक्वल्स टू वेक्टर ओमेगा क्रॉस वेक्टर आर. हे दोन्ही कसे आहेत? हे तिन्ही कसे आहेत?
चुकीचे आहेत. तर लक्षात आलं लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यामधलं रिलेशन. ओके, जर तुम्हाला यामध्ये कुठचीही शंका असेल तर प्लीज मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या सर्व शंकांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. चला, यानंतर आपण पुढचा पार्ट शिकणार आहोत, अत्यंत महत्वाचा असा, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके मित्रहो, रिलेशन बिटवीन लिनियर आणि अँग्युलर ऍक्सेलरेशनला शिकण्यासाठी आपण कॅल्क्युलसचा वापर करणार आहोत, म्हणजे डिफरन्शिएशनचा, म्हणजेच डेरिव्हेटिव्हचा. चला तर मग करूया सुरुवात आपल्या पुढच्या पार्टला, ज्याचं नाव आहे रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन. मित्रहो, acceleration is what? Acceleration is rate of change of velocity with respect to time. What is acceleration? The rate of change of velocity with respect to time is called as acceleration. Generally, it is a linear acceleration. कोणतं acceleration असेल ते? Linear acceleration. तर acceleration is rate of change of velocity with respect to change of velocity with respect to time, with respect to time. Okay, म्हणजे acceleration A is equals to dv by dt. Acceleration A is equals to dv by dt. But आत्ताच आपण काय शिकलो? आत्ताच आपण शिकलो की लिनियर व्हेलॉसिटी v जी आहे ही कशा इतकी असते? r ओमेगा इतकी. ओके, जर मी व्हेलॉसिटीला r ओमेगा ने रिप्लेस केलं तर मला काय मिळेल? A is equals to d by dt of r ओमेगा. ओके मित्र हो, r हा कसा आहे? कॉन्स्टंट. आणि मग इथं जे ऍक्सेलरेशन असेल हे आता मला सांगा, ही कोणती व्हेलॉसिटी आपली? टँजेन्शियल व्हेलॉसिटी आहे, बरोबर आहे. v काय आहे? टँजेन्शियल व्हेलॉसिटी. तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी मुळे, टँजेन्शियल व्हेलॉसिटी मधल्या चेंज मुळे जे ऍक्सेलरेशन मिळेल हे कोणतं असेल? तर मित्रांनो, टँजेन्शियल व्हेलॉसिटी मधील चेंज मुळे ऍक्च्युली दोन प्रकारचे ऍक्सेलरेशन्स मिळतात. एक म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि दुसरं म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन. तर आपण इथं जे ऍक्सेलरेशन आहे हे ऍक्सेलरेशन हे मॅग्निट्यूड मधल्या चेंज मुळे मिळणार आहे. कशामुळे मिळणार आहे? मॅग्निट्यूड मधल्या चेंज मुळे. तर हे जे ऍक्सेलरेशन आहे हे कुठलं असणार आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन असणार आहे? हे टँजेन्शियल. आणि इथं जे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे हे किती असणार आहे? r हा कॉन्स्टंट आहे, बाहेर आला तो d ओमेगा बाय dt. आपण लेक्चर नंबर 3 मध्ये शिकलो होतो की रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अँग्युलर ऍक्सेलरेशन. आणि मग अँग्युलर ऍक्सेलरेशन जे आहे ते आपण कशाने रिप्रेझेंट करतो? अल्फाने. अल्फा इज इक्वल्स टू डी ओमेगा बाय dt. तर इथं a इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळालेलं आहे? r अल्फा. मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे कोणतं ऍक्सेलरेशन आहे मित्रांनो? हे आहे आपलं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. तर at इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला? r इंटू अल्फा. जर आपण याला वेक्टर फॉर्म मध्ये लिहिलं तर वेक्टर फॉर्म मध्ये आपण याला लिहिणार वेक्टर at इज इक्वल्स टू वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर r. वेक्टर at इज इक्वल्स टू वेक्टर अल्फा क्रॉस वेक्टर r. ओके मित्रांनो, मी आता तुम्हाला बोललो की हे जे ऍक्सेलरेशन आहे हे कोणतं ऍक्सेलरेशन आहे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. आता हे नेमकं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन का हे तुम्हाला समजावून सांगतो. मित्र हो, कन्सिडर करा एक पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. ओके, कन्सिडर अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. ओके,
along the circumference of the circle having center at O and radius R. Consider a particle is performing circular motion along the circumference of the circle having center at O and radius R in anticlockwise sense. इन अँटीक्लॉकवाइज सेन्स. ओके मित्रांनो, सुरुवातीला पार्टिकल समजा पी या पोझिशनला आहे. लेट इनिशियली द पार्टिकल इज ॲट पी विच मूव्स टू द पॉइंट क्यू, विच मूव्स टू द पॉइंट क्यू. ओके मित्र हो, इथं पी या पोझिशनला जी पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे ती असणार आहे व्ही. बरोबर आहे, किती असणार आहे? व्ही इतकी वेलॉसिटी असेल. मित्र हो, जर ही व्ही ही वेलॉसिटी जी आहे, ही वेलॉसिटी जर आपण प्रॉपरली पाहिलं तर दोन प्रकारामध्ये चेंज होऊ शकते. एक म्हणजे मॅग्निट्यूड मध्ये आणि दुसरं म्हणजे डायरेक्शन मध्ये. आता मित्रांनो, क्यू या ठिकाणी जर पार्टिकल मूव्ह झाला, ओके, तर मी इथं पहा, इथली वेलॉसिटी आणि इथली वेलॉसिटी, इथं क्यू या पोझिशनची वेलॉसिटीची मी जे मॅग्निट्यूड आहे ते इन्क्रीज केलंय. मॅग्निट्यूड काय केलंय? इन्क्रीज केलंय. मित्र हो, याचा अर्थ असा की हा जो पी या पोझिशनचा जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. कुठची मोशन परफॉर्म करतोय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मित्र हो, velocity v can be changed into two way. Velocity can be changed in two ways. ओके, पहिला जो वे आहे तो म्हणजे इन मॅग्निट्यूड. and second one in direction. ओके, आता जर एखादा पार्टिकल हा एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला मूव्ह होताना जर त्याची वेलॉसिटी ही जर मॅग्निट्यूड मध्ये चेंज झालेली असेल, वेलॉसिटीचा चेंज हा कशामधला असेल? मॅग्निट्यूड मध्ये जर चेंज झालेला असेल, तर मित्रांनो तिथं टँजेन्शियल ऍक्सेलरेशन जे आहे हे आपल्याला मिळतं. कसं ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा दोन प्रकारचं असू शकतं. कसं ते दाखवतो, कन्सिडर करा. ओके, पी या पॉइंटचा जो पार्टिकल आहे त्याची इनिशियल वेलॉसिटी व्ही होती. ओके, आणि ही जी व्ही ही वेलॉसिटी आहे, ही वेलॉसिटी मॅग्निट्यूड मध्ये एकतर मॅग्निट्यूड काय होऊ शकेल? मॅग्निट्यूड जे आहे याच्यामधले चेंज सुद्धा दोन प्रकारचे असू शकतील. एक तर मॅग्निट्यूड काय होईल? इन्क्रीज होईल. मॅग्निट्यूड काय होईल? इन्क्रीज होईल. आणि दुसरं म्हणजे मॅग्निट्यूड काय होऊ शकतं? मॅग्निट्यूड डिक्रीज होईल. बरोबर आहे. तर जर मॅग्निट्यूड जर इन्क्रीज झालं, लक्षात घ्या, मॅग्निट्यूड जर इन्क्रीज झालं तर हे मॅग्निट्यूड मधला जो इन्क्रीमेंट आहे ही लिनियर ऍक्सेलरेशन मुळे असते, म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मुळे असते. कोणत्या ऍक्सेलरेशन मुळे? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. इन मॅग्निट्यूड जर इन्क्रीमेंट झाली तर इथं कोणतं ऍक्सेलरेशन असतं? टँजेन्शियल. आणि इथं लिनियर वेलॉसिटी आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन हे सेम डायरेक्शनला असतात. कसे असतात? सेम डायरेक्शनला. चेंज इन वेलॉसिटी जी आहे ही दोन प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. मॅग्निट्यूड मध्ये पुन्हा दोन प्रकार असू शकतात. एक तर मॅग्निट्यूड इन्क्रीज होईल किंवा मॅग्निट्यूड डिक्रीज होईल. जर मॅग्निट्यूड इन्क्रीज झालं तर बोथ व्ही and AT, that is tangential acceleration, have same directions. ओके, दोघांच्या डायरेक्शन्स कशा असतील? सेम असतील. जर मॅग्निट्यूड डिक्रीज झालं, बघा मी काय म्हणतोय, तर इथं मॅग्निट्यूड डिक्रीज होते एका ठिकाणाहून, इथली वेलॉसिटी आणि इथली वेलॉसिटी जर डिक्रीज झाली तर याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा की ऍक्सेलरेशन जे आहे हे कसं असलं पाहिजे? अपोजिट डायरेक्शनला असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? अपोजिट डायरेक्शनला. व्ही अँड AT आर डायरेक्टेड इन अपोजिट डायरेक्शन. तर इथं लिनियर वेलॉसिटी V आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन हे दोघं कसे असतील? अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील. याचा अर्थ असा की ज्या वेळेला
एखादा पार्टिकल हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये वेलॉसिटी जी आहे ही वेलॉसिटी एकतर वाढेल किंवा कमी होईल. तर जर वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड हे जर इन्क्रीज झालं तर टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि लिनियर वेलॉसिटी हे सेम डायरेक्शन असतात. तर जर मॅग्निट्यूड हे डिक्रीज झालं तर टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि लिनियर वेलॉसिटी हे अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात. ओके मित्रांनो, इथं जे आपण ऍक्सेलरेशन रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन जे फाइंड आउट केलेलं आहे, हे जे रिलेशन आहे हे रिलेशन कोणाशी संबंधित आहे? टेंजेन्शियल ऍक्सेलरेशनशी संबंधित आहे, म्हणजे चेंज इन मॅग्निट्यूडशी संबंधित आहे. आता मी हे असं का म्हटलं त्याचं कारण सांगतो. मित्रांनो, जर समजा वेलॉसिटी ही कॉन्स्टंट असेल, वेलॉसिटी काय असेल? कॉन्स्टंट असेल. मित्रांनो, जर एखाद्या सर्क्युलर मोशन करणाऱ्या पार्टिकलची जर लिनियर वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड, कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड, नॉट इन डायरेक्शन, कॉन्स्टंट इन मॅग्निट्यूड, म्हणजे मॅग्निट्यूड जर कॉन्स्टंट राहिलं तर मित्रांनो वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असल्यामुळं जो चेंज अकर होतो हा फक्त डायरेक्शनल चेंज असतो. पहा इथं पी या पॉइंटला असणारी वेलॉसिटीची डायरेक्शन आणि क्यू या पॉइंटला असणाऱ्या वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ही कशी आहे? डिफरंट. दोन्ही वेक्टरची आता लेंथ कशी आहे? सेम आहे, मात्र दोघांची डायरेक्शन कशी आहे? वेगळी आहे. समजा तो पार्टिकल पुन्हा आर या पोझिशनला आला तर त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन जी असेल ती अशी असेल. ओके, समजा तो पुढं एस या पोझिशनला आला तर त्याची वेलॉसिटीची डायरेक्शन जी असेल ती अशी असेल. ओके, म्हणजे इथं वेलॉसिटी जी आहे ही कंटिन्युअसली त्याची डायरेक्शन चेंज करते. वेलॉसिटी काय करते? डायरेक्शन चेंज करते. परंतु ईच पोझिशनला जर मॅग्निट्यूड सेम असेल, मॅग्निट्यूड काय असेल? सेम असेल, तरी सुद्धा इथं एक ऍक्सेलरेशन होतं. कारण आपण ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय म्हणतोय? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि वेलॉसिटी मध्ये असणारा जो चेंज आहे हा दोन पद्धतीने ऑकर होतो. एक म्हणजे मॅग्निट्यूड चेंज आणि दुसरा म्हणजे डायरेक्शनल चेंज. आपण सुरुवातीला पाहिलं की मॅग्निट्यूड मध्ये जर चेंज प्रोड्यूस झाला तर टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन इथं प्रोड्यूस होणार आहे. परंतु मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल म्हणजेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, मॅग्निट्यूड कॉन्स्टंट असेल तर तरी सुद्धा एक ऍक्सेलरेशन इथं प्रोड्यूस होतं. ते कोणतं? ते आपण सध्या पाहतोय. मित्रांनो, तर डायरेक्शनल चेंज मुळे जे ऍक्सेलरेशन प्रोड्यूस होतं ते असतं रेडियल ऍक्सेलरेशन. कुठलं ऍक्सेलरेशन असतं? रेडियल ऍक्सेलरेशन. ओके मित्र हो, इथं हे सांगण्याचं कारण एवढंच की मी डायरेक्टली तुम्हाला काय म्हटलं, आपण हे खूप डिटेल्ड मध्ये अभ्यास करणार आहोत. याचा नेमका किती चेंज झाला, रेडियल ऍक्सेलरेशन किती, रेडियल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय, त्याला कसं डिफाईन केलं जातं, बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत. परंतु इथं मी तुम्हाला बोलताना सांगितलं की हे एक टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन आहे. याला टेंजेन्शियल का म्हणायचं हे मी तुम्हाला सांगण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टींचा उल्लेख केला आहे. मित्रांनो, जर आपण हे जे ऍक्सेलरेशन आहे म्हणजे चेंज इन डायरेक्शन मुळे कुठलं ऍक्सेलरेशन होणार? रेडियल. आणि चेंज इन मॅग्निट्यूड मुळे कुठलं? टॅन्जेन्शियल. चेंज इन मॅग्निट्यूड कोणतं ऍक्सेलरेशन? चेंज इन मॅग्निट्यूड मुळे जे ऍक्सेलरेशन असेल ते असेल आपलं टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. कोणतं ऍक्सेलरेशन असेल? टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन. तर चेंज इन डायरेक्शन मुळे जे ऍक्सेलरेशन असतं ते रेडियल आणि चेंज इन मॅग्निट्यूड मुळे जे ऍक्सेलरेशन असतं ते टॅन्जेन्शियल. इथे मिळालेलं ऍक्सेलरेशन कोणतं आहे? टॅन्जेन्शियल. ह्याला टॅन्जेन्शियल का म्हटलं तर ह्याला टॅन्जेन्शियल म्हटण्याच्या पाठीमागं जो मूळ उद्देश आहे तो म्हणजे अल्फा. कारण इथं जो अल्फा आहे याला आपण म्हणतो अँग्युलर ऍक्सेलरेशन. मित्रांनो, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ही 0 असते आणि त्यामुळे टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन सुद्धा किती असेल? 0 असेल. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टॅन्जेन्शियल ऍक्सेलरेशन 0, अँग्युलर ऍक्सेलरेशन 0. पण इथं फॉर्म्युला जो आहे तो अल्फाच्या फॉर्म मध्ये आहे, म्हणून हे ऍक्सेलरेशन कोणतं असलं पाहिजे? टॅन्जेन्शियल. ओके, तर हा कशा म्हणजे याचा अर्थ असा की हा पार्टिकल 100% काय परफॉर्म करत आहे? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. काय परफॉर्म करतोय? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला बघा मी काय बोलतोय,
युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला सिंगल ऍक्सेलरेशन असतं, ते म्हणजे फक्त आणि फक्त रेडियल ऍक्सेलरेशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलला दोन्ही ऍक्सेलरेशन असतात, एक म्हणजे टँजेन्शियल ऍक्सेलरेशन आणि दुसरं म्हणजे रेडियल ऍक्सेलरेशन. यांना आपण डिटेलमध्ये पुढे अभ्यासणारच आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण काय अभ्यासलं? रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर व्हेलॉसिटी, तसंच रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन, त्यांचे फॉर्म्युले काय, त्यांचे वेक्टर फॉर्म काय आहेत.